सर्व विद्यार्थी मित्रांना व पालकांना आज आपण खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे AACCC रजिस्ट्रेशन स्वतःहून घरी कसं करायचं ते बघू। कारण कॅफेचं असं होतं की कधी पण आपण जातो आणि तुम्ही चेक नाही करत, काय नाही करत, आपले डिटेल्स देतात आणि मग म्हणतात की अरे कॅफेवाल्याने चुकवलं किंवा जे काही आम्ही जिथे काही गेलो होतो कॅफेटेरियाकडे त्यांनी चुकवलं। तर असं काही नको व्हायला म्हणून तुमची जे काही डिटेल्स आहे ते घरीच भरा। ते घरी भरलं तर तुमच्यासाठी हे पण चांगलं राहील की तुम्हाला जे ॲप्लिकेशन डिटेल्स आहे, जे PDF आहे, जी रिसिप्ट आहे, ते सर्व तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये सेव्ह राहील। आणि असं नाही की तुम्हाला लॅपटॉपच लागेल रजिस्ट्रेशन करायला, तुम्ही मोबाईलला पण करू शकता। इन केस तुम्हाला नाही जमत तर तुम्ही कॅफेवर जाऊ शकतात, पण तिथं तुम्ही पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन चेक करा काळजीपूर्वक, कारण ती त्याची चुकी नाही राहणार, ती तुमची चुकी राहील की तुम्ही ती चेक नाही केली। आता तुम्ही मोबाईलवर पण करू शकता, तुम्ही लॅपटॉपवर पण करू शकतात। मी आता सध्या तुम्हाला मोबाईलवर दाखवते कारण खूप लोकांकडे लॅपटॉप अवेलेबल नाही राहत घरी। तर आपण आधी मोबाईलला डेस्कटॉप साईट जे आहे ते ऑन केली पाहिजे आणि नंतर आपल्याला जसं लॅपटॉपमध्ये दिसतं ना तसंच आपल्याला मोबाईलमध्ये दिसेल, सेम काहीच बदल नाही राहणार। जसं आपल्याला लॅपटॉपमध्ये डेस्कटॉप दिसतं तसंच आपल्याला मोबाईलमध्ये पण तेच दिसेल। जर काही ऑप्शन मिसिंग राहिलं तर ते तुम्ही डेस्कटॉप साईट ऑन करून बघू शकता, ते तुम्हाला दिसून जाईल। आता इथं ऑलरेडी आपण AACCC जी वेबसाईट आहे तिथं आलेलो आहे। AACCC तुम्ही सर्च केलं, UG मेडिकलला गेलं तर तुम्हाला ही जी वेबसाईट आहे ही पूर्ण वेबसाईट तुम्हाला तिथं ओपन झालेली दिसेल असं काहीतरी। हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून न्यू रजिस्ट्रेशनमध्ये जायचं आहे। हे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन इथं दिसत असेल, याच्यावर क्लिक केल्यावर इथं खाली जाऊन जर तुम्ही आतापर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्ही तिथं तुमचं आधी रजिस्ट्रेशन करा, मग तुम्ही साइन इन करू शकता जे काही पासवर्ड तुम्ही बनवणार आहे। आता इथं काय की इथं जे काही डिटेल्स दिले त्याला तुम्ही आय ॲग्री करायचं आहे। हे तुम्ही वाचून घ्या नंतर, तुम्हाला वाचायचं असेल तर, पण तरी तुम्हाला जर काउन्सिलिंग फॉर्म भरायचाच आहे किंवा तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला आय ॲग्री करावं लागेल। तिथं फक्त असं म्हटलं की तुमचा पासवर्ड जो आहे तो असा राहिला पाहिजे, तुम्ही क्वालिफाय राहिला पाहिजे, तुमचे डिटेल्स जे ते करेक्ट राहिला पाहिजे, चुकीचे नको राहायला, तर ते फक्त तुम्ही लक्ष द्या। आता इथं तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, तुम्हाला इथं रोल नंबर टाकायचा, इथं ॲप्लिकेशन नंबर टाका। जो ॲप्लिकेशन रोल नंबर तुमच्या ॲडमिट कार्डवर किंवा तुमच्या स्कोअर कार्डवर दिसेल तोच टाका। तिथं तुम्हाला सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तुमच्या स्कोअर कार्डवर किंवा ॲडमिट कार्डवर, नीट UGच्या ॲडमिट कार्डवर ती तुम्हाला पूर्ण दिसून जाईल। तुम्हाला तशी ती इथं टाकायची आहे। आता रोल नंबर टाका, ॲप्लिकेशन नंबर टाका, कॅन्डिडेटचं नेम टाका, नंतर मदर नेम टाका। आता कॅन्डिडेटचं नेम जसं ॲडमिट कार्डवर आहे ना तसंच टाका, सेम। जर तुमचं सरनेम आधी आहे, तुमचं नाव मध्ये आहे, तुमचं जे वडिलांचं नाव आहे ते शेवटी आहे तर तसंच टाका। जर तुमचं नाव आधी आहे किंवा सरनेम मध्ये तर तसंच टाका, सिक्वेन्स चुकवू नका। मदर नेम फक्त तुम्ही मदरचं नेम जे काही आहे तेवढं टाकलं तरी चालेल, सरनेम वगैरे नाही टाकलं तरी चालेल। बर्थ डेट, तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तीच टाका, चुकवू नका। नंतर सिक्युरिटी पिन, इथं जो सिक्युरिटी पिन आपल्याला दिला आहे तो टाका, नंतर सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल। OTP मोबाईल नंबर आणि ईमेल दोघींना येईल, तो OTP तुम्हाला टाकायचा आहे, नंतर कन्फर्म करायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि तुम्हाला नंतर एक पासवर्ड बनवावा लागेल। तो पासवर्ड बनवायसाठी तुम्हाला काय करायचं, आता सिम्पल पासवर्ड बनवा, एकदम जास्त किचकट बनवू नका, तुम्हाला तो लक्षात राहील, पूर्ण नेहमी लक्षात राहील। तुम्हाला कधी पण जर AACCCचं रजिस्ट्रेशन करावं लागलं तर तुम्हाला तो पासवर्ड आठवायला पाहिजे, असं काहीतरी पासवर्ड बनवा। तुमचं नाव बनवा, @123 तुम्ही करू शकतात, सर्वात सोपा पासवर्ड हाच असतो। किंवा तुम्ही CET सेल MCC सेलला जो काही पासवर्ड टाकला आहे तोच सेम टाका, म्हणजे विसरण्याचे चान्सेस कमी राहतील। आता इथं हे आपलं OTP पर्यंत झालं। आता आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते लॉग इन झालं आहे, आपण आता साइन इन करू शकतो, म्हणजे आपण जे रजिस्ट्रेशन ते केलं आहे। परत बॅक जाऊन इथं तुमचे पर्सनल डिटेल्स तुम्ही भरू शकतात आणि हेच डिटेल्स जे ते नीट भरा, कारण हेच डिटेल्स आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मवर येणार आहे, आपण तिथं बदल करू शकत नाही, म्हणून हेच डिटेल्स तुम्ही नीट भरले तर तिथं ते जसेच तसे येतील। आता इथं एकदा तिकडं रजिस्ट्रेशन केल्यावर इथं तुम्हाला साइन इन करायचं आहे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स साइन इन, म्हणजे जे लोक रजिस्टर झाले तेच लोक इथे साइन इन करू शकतात। काउन्सिलिंग तुमची कोणती आहे ते इथे सिलेक्ट करा। नंतर इथं आपल्याला फक्त एकच काउन्सिलिंगचं ऑप्शन दिसतंय, कारण ऑब्व्हियसली आपण AACCC थ्रू आयुष काउन्सिलिंगच करू शकतो, म्हणून इथं एकच ऑप्शन आहे, तुम्ही सिलेक्ट करा। तुमचा रोल नंबर टाका, परत एकदा तुमचा पासवर्ड टाका जो तुम्ही जनरेट केला आहे, इथली जी सिक्युरिटी पिन आहे ती इथं टाका आणि ते इथं टाकल्यावर तुम्हाला इथे साइन इनचं ऑप्शन दिसेल। इथे तुम्हाला साइन इनचं ऑप्शन दिसेल, तिथून साइन इन करा। एकदा साइन इन केल्यावर तुम्हाला एक विंडो ओपन होईल जी की अशी दिसेल। आता इथं ही जी विंडो आहे ना, हे आम्ही लॅपटॉपमध्ये केलं होतं म्हणून तुम्हाला ही अशी दिसते। इथं तुम्हाला व्ह्यू रजिस्ट्रेशन फॉर्म, सर्वात आधी तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल्स दिसतील। रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे काय, तुम्ही काय काय भरलं आहे, तुमचं काय काय कंप्लीट आहे, काय काय इनकम्प्लीट आहे ते तुम्हाला इथं दिसेल। नंतर व्ह्यू और एडिट ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे आम्ही ऑलरेडी ते फिल करून तुम्हाला दाखवतोय म्हणून इथे एडिटचं ऑप्शन येते, तुम्हाला फक्त व्ह्यूचं ऑप्शन येईल इन केस जर तुम्ही भरलं नसणार तर व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काय हे सर्व दिसेल तुम्हाला। ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आता काय काय राहील,
रोल नंबर दिसेल, कॅन्डिडेटचं नाव दिसेल जे तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन करताना टाकलं आहे तेच दिसेल, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, रिलिजन, रिमार्क, नंतर रिलिजन तुम्हाला टाकावं लागेल तुमचं काय रिलिजन आहे, नंतर ॲप्लिकेशन नंबर इथे हिंदुइझम वगैरे येईल रिलिजन ऑप्शनमध्ये, नंतर ॲप्लिकेशन नंबर तुमचं जसंच तसं येईल, फादर नेम तुमचं जसंच तसं येईल, जेंडर जसंच तसं येईल, नॅशनॅलिटी पण इंडियन येईल, कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आता इथं OBC NCL आहे म्हणून आम्ही OBC NCL केली. तुमची जी काही कॅटेगरी अनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते तुम्ही करू शकतात. पण कॅटेगरीचा मी एक सांगते की डीममध्ये काहीच रोल नाही राहत. इन केस तुम्हाला डीममध्ये ॲडमिशन घ्यायची तर त्याचा काहीच रोल नाही राहत. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का तर नाही, फक्त यांनी इथं ऑप्शन दिलं आहे म्हणून आपण पण सिलेक्ट करून टाकायचं. आता इथं त्यांनी रिमार्क काय दिला आहे की क्वालिफाईड आहे ऑनलाईन चॉईस फिलिंगसाठी. जे लोक एलिजिबल आहे, जनरलचा कट ऑफ जे पार करताय किंवा OBC सीट्सचा कट ऑफ जे लोक क्वालिफाय करताय त्या लोकांना ऑप्शन आहे की ते AA-CCC जे रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतात. बाकी लोक नाही करू शकत जे एलिजिबल नाही आहे. तर इथं ऑप्शन आहे की यू आर नॉट एलिजिबल फॉर चॉईस फिलिंग. तर उगाच करून पण फायदा नाही आहे. रँकची जी डिटेल्स आहे, तुमचा काय रँक आहे तो इथे आपोआप येऊन जाईल, तुम्हाला जनरेट करायची गरज नाही आहे. इथे ते ऑलरेडी कम्प्युटराइज्ड होऊन जाईल. सब कॅटेगरी तुमची काय पर्सनल विथ डिसेबिलिटी आहे का तर नो. मदर टंग कोणती आहे तुमची तर मदर टंग जे काही तुमची असेल ती सिलेक्ट करा, मराठी, हिंदी वगैरे. नंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं परत आपलं व्ह्यू एडिट ॲप्लिकेशन फॉर्म झाला. तर क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे 11-12चे जे डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं फिल करायचे आहे. हे 11-12चे डिटेल्स आहे. आता इथं क्लास 11th और इक्विवॅलंट डिटेल्स म्हणजे पासिंग स्टेटस काय होतं तुमचं 2024-23 जे काही असेल 11चं पासिंग स्टेटस ते इथं तुम्हाला टाकायचं आहे. पासिंग इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर 11th रोल नंबर, 11चा तुम्हाला काय रोल नंबर होता तो 2 आकडी असेल. एवढं काही जास्त चिंता करण्याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे काही मोठा सीट नंबर वगैरे नसेल तर एक छोटासा रोल नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. बोर्ड किंवा स्टेट काय, तर इथं खूप लोकांचा हा डाऊट होता की बोर्ड आम्हाला दिलं नाही आहे, स्टेटचा आम्हाला ऑप्शन नाही आहे. तिथं फक्त 2च ऑप्शन आहे, एक अदर किंवा एक नॉन ॲप्लिकेबल. तर जे अदरवाला ऑप्शन आहे ते तुम्ही सिलेक्ट करा, कारण नॉट ॲप्लिकेबल तर आपल्या विषय येतच नाही. कारण आपल्याला एक स्टेट दिलं आहे, आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याकडे एक स्पेसिफिक बोर्ड आहे जे की सेकंडरी हायर एज्युकेशन ऑफ महाराष्ट्र आहे. तर नॉट ॲप्लिकेबल आपल्याकडे नाही येणार. नॉट ॲप्लिकेबल कोणाला, ज्यांना काही ॲप्लिकेबलच नाही आहे, ज्यांना स्टेटच नाही आहे, तर त्या लोकांना नॉट ॲप्लिकेबल येतं. तर ते ऑप्शन एवढं काही गरजेचं नाही आहे. आपण फक्त अदर सिलेक्ट करा आणि पुढे पिनकोड वगैरे टाका. पिनकोड काय टाका, आता जिथं तुमची कॉलेज जी आहे ती लोकेटेड आहे, म्हणजे तुमचं कॉलेजचा ॲड्रेस जो आहे तो गुगलला टाका आणि तिथं तुमचा पिनकोड येऊन जाईल. तो पिनकोड तुम्ही इथं टाका. नंतर क्लास 11th पास्ट स्कूल ॲड्रेस, तुमचा स्कूल ॲड्रेस काय इन शॉर्ट ते तुम्ही टाका. नंतर 12चं काय, 12चं पण सेमच आहे ऑलमोस्ट. पासिंग इयर टाका, पासिंग स्टेटस टाका की पासचे की नाही. नंतर पासिंग इयर टाका की कोणत्या वर्षात तुम्ही पास झाले. नंतर 12चा काय रोल नंबर होता तुमचा. आता इथं काहीतरी S0 वगैरे पासून स्टार्ट होईल तर तो टाका. बोर्ड स्टेट इथं परत अदर सिलेक्ट करा. पिनकोड परत तुमचा जो 11चा होता तो टाका, किंवा जर तुम्ही कॉलेज चेंज केली असेल तर जो दुसऱ्या कॉलेजचा पिनकोड आहे तो टाका. नंतर क्लास 12th पास स्कूल ॲड्रेस, जो काही तुमचा स्कूल ॲड्रेस असेल, कॉलेज ॲड्रेस असेल तो इथे टाका. आता सब्जेक्ट वाईज पासिंग मार्क्स कसे येतील. आता हे 12च्या अकॉर्डिंग आहे, हे 11च्या अकॉर्डिंग नाही आहे. इथं फक्त आपल्याला 3 सब्जेक्टचे टाकायचे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोटेक्नॉलॉजी पण त्याला खूप लोक म्हणतात. तर आपण पास आहे का तर हो, पासिंग स्टेटस आपलं पास आहे. मॅक्झिमम मार्क्स किती राहतात, 100. 100मधून तुम्हाला किती भेटले, 100मधून तुम्हाला इन केस 92, 95, 96, 97 जेवढे काही मार्क्स भेटले असतील, 88 वगैरे, ते इथं ऑब्टेन्ड मार्क्स म्हणून टाका. इथं ऑब्टेन्ड मार्क्स टाकल्यानंतर पुढे जा. इथं तुम्हाला तुमचे टोटल मार्क्स दिसतील, तुमचं पर्सेंटेज दिसेल आणि इथं मॅक्झिमम मार्क्स किती आहे ते दिसतील. आता अप्लाय फॉर डिटेल्स, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सिलेक्शन ऑफ काउन्सिलिंग म्हणजे काय, जर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंट एडेड किंवा कोणत्या दुसऱ्या ऑप्शनसाठी सिलेक्ट करता. आता मी 2 इथे सिलेक्ट केले, ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी, कारण आम्हाला मोस्टली डीम युनिव्हर्सिटीवर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण खूप मुलांना जे अदर स्टेटवाले त्यांना गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं राहतं, तर त्याच्यासाठी एक ऑप्शन आहे. डीम युनिव्हर्सिटीसाठी असं राहतं की तुम्हाला 50,000 रुपये जे आहे सिक्युरिटी डिपॉझिट द्यावं लागतं, प्लस तुमचं 5,000 जे आहे ते तुम्हाला रजिस्ट्रेशन फी लागेल. पण याच्यासाठी तसं नाही आहे. ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट किंवा ऑल इंडिया कोटा एडेड, गव्हर्नमेंट एडेडसाठी तुम्हाला फक्त, आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज, तिघी ऑप्शनसाठी तुम्हाला फक्त 20,000 जे आहे ते डिपॉझिट लागेल आणि तुम्हाला 1,000 जे ते रजिस्ट्रेशन फी लागेल. तुमच्या कॅटेगरी अनुसार तुम्हाला 500 पण लागू शकते, 1,000 पण लागू शकते, डिपेंड्स ऑन युअर कॅटेगरी. इथं कॅटेगरी जी ती गृहीत धरली जाते. कोणत्या ऑप्शनमध्ये, एक म्हणजे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट, दुसरं म्हणजे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड आणि तिसरं म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज. या 3 ऑप्शन्समध्ये तुम्हाला कॅटेगरी तुमची लागू होईल. तुम्हाला 20,000 रुपये डिपॉझिट लागतील आणि कॅटेगरी अनुसार 1,000 किंवा 500 रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशन फी लागेल.
पण जेव्हा तुम्ही डीम युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार, भले तुम्ही 4 सिलेक्ट करो का 3 सिलेक्ट करो, या 3साठी तर सॉर्टेड आहे, पण जेव्हा पण तुम्ही फक्त एक डीम्ड युनिव्हर्सिटी सिलेक्ट करणार तर तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट लागेल आणि त्यात तुम्हाला 5,000 जे काही रजिस्ट्रेशन फी आहे ती लागेल. म्हणून तुमचे जे टोटल फीज होत आहे तिथं ती 55,000 होते. मग भले तुम्ही फक्त डीम सिलेक्ट करा का 4 सिलेक्ट करा, दॅट डझंट मॅटर, तुम्हाला फक्त 55,000 भरायचे. जर तुम्ही फक्त हे 3 भरले तर तुम्हाला 21,000 भरायचे. जर फक्त हे भरलं किंवा हे 4ही भरले तर तुम्हाला 55,000 भरायचे. हे तुम्हाला क्लिअर असेल. आता कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमचे काय, कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे काय, कोणता ॲड्रेस आहे तुमचा, करस्पॉन्डन्स ॲड्रेस कोणता आणि परमनंट ॲड्रेस कोणता आहे. तर करस्पॉन्डन्स ॲड्रेसमध्ये तुम्हाला आधी प्रिमायसेस तुमचा टाकायचा आहे, विलेज टाकायचं आहे, नंतर लोकॅलिटी तुमची काय, सब लोकॅलिटी काय, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, मोबाईल नंबर, ईमेल आय डी. आता हे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ऑलरेडी जो तुम्ही जनरेट केला आहे, जो आधी चालला होता त्याच नंबरवर किंवा त्याच ईमेल आय डी इथं डायरेक्ट येऊन जाईल, इथं जनरेट होईल, तुम्हाला टाकायची गरज नाही आहे. फक्त लोकॅलिटी, स्टेट वगैरे ते सांभाळून टाका. आता तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस जो आहे तो सेम ॲज परमनंट ॲड्रेस आहे का असं तुम्हाला ऑप्शन येतं. तर तुम्हाला इथं टिक करायचं की येस आमचं दोघी सेम आहे. तर तुम्हाला परत तोच ॲड्रेस टाकायची गरज नाही आहे. कोणाकोणाचा बदललेला राहतो, कोणाचं असं राहतं की मी आधी इकडं राहायचो मग आता इकडं राहतोय. तर तसं काही असेल तर तुम्हाला परत 2 वेळेस ॲड्रेस टाकावं लागतील. पण जर तुमचा परमनंट आणि करस्पॉन्डन्स सेम असेल तर फक्त टिक करा, तर तुमचे दोघे ॲड्रेस जे ते सेम होऊन जातील. नंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन डिटेल्स आपण ऑलरेडी डिस्कस केले. नंतर आपल्याला इथं एक ऑप्शन येतं डिक्लेरेशन, इथं तुम्हाला दिसत असेल हे डिक्लेरेशन म्हणजे काय. आता लास्टचं ऑप्शन आपल्याकडे काय उरतं की तुम्ही प्रिव्ह्यू करा आणि सबमिट करा. आपण काय केलं, आता रजिस्ट्रेशन फॉर्म बघितला की आपला किती कंप्लीट आहे, आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला. ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, रोल नंबर वगैरे सर्व आपण भरलं. क्वालिफिकेशन डिटेल्स भरले म्हणजे आपण 11-12चे जे डिटेल्स आहे आपले ते भरले. नंतर एडिट काउन्सिलिंग म्हणजे तुम्हाला काही एडिट करायचं आहे का. एडिट काउन्सिलिंग म्हणजे काय, व्ह्यू काउन्सिलिंग, जे आपण 4 टॉपिक्स बघितले किंवा जे 4 आपण ऑप्शन्स बघितले, गव्हर्नमेंट एडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज, हे 4 ऑप्शन तुम्हाला एडिट करायचे का किंवा दुसरे सिलेक्ट करायचे का, तर हे तुम्ही इथं करू शकतात. आणि सर्वात शेवटी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसतील की तुम्हाला तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स व्ह्यू करायचे की एडिट करायचे. आता सर्व कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल, ते म्हणजे प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट. म्हणजे काय, तुम्ही एकदा तुमचं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स दाखवले ते एकदा परत बघून घ्या आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आत्ताच इथं जे ते एडिट करा किंवा तुम्ही फायनल सबमिट करा. पण लक्षात घ्या तुमचे जे डिटेल्स आहे ते परत 2-3दा चेक करा. एकदा तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते परत करेक्ट करा इन केस काही इनकरेक्ट झालं असेल तर, कारण नंतर आपल्याला एडिट करता येत नाही आणि नंतर खूप मुलांचं डाऊट्स राहतात की माझं हे राहिलं ते राहिलं किंवा हे चुकलं ते चुकलं. म्हणून असं काही नको व्हायला, म्हणून आधीच जे ते तुमचे डिटेल्स एडिट करून घ्या, नीट बघा, नीट चेक करा आणि मग तुमचं जे डिटेल्स आहे ते फायनली सबमिट करा. नंतरसाठी काही ठेवू नका, कारण नंतर आपल्याला ऑप्शन भेटतच नाही. आता मी तुम्हाला सांगते तुमचं ॲप्लिकेशन जो डिटेल्स आहे किंवा जे रिसिप्ट आहे ती कशी दिसेल. आता इथं तुम्हाला दिसत असेल आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग गाईडलाईन्स, याची ही कमिटीची ही वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरून आपण ही जी रिसीट आहे ती डाउनलोड केली आहे किंवा जो ॲप्लिकेशन फॉर्म आपण ज्याला म्हणतो, जे खूप गरजेचं राहतं, आपल्याला त्याची प्रिंट पण करावं लागते. 3 झेरॉक्स काढून ठेवा आणि एक PDF पण सेव्ह करून ठेवा. असं नाही की आम्ही झेरॉक्स काढली म्हणजे आमची PDF डिलीट झाली तरी चालेल, तर असं नका करू. तुमचं जेव्हापर्यंत ॲडमिशन होत नाही ना, जेव्हापर्यंत तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटत नाही, ॲडमिशन होत नाही आहे, तोपर्यंत सर्व डॉक्युमेंट सांभाळून ठेवा. कधी काय लागेल आपल्याला पण माहीत राहत नाही आणि ॲप्लिकेशन फॉर्म तर सर्वीकडेच लागतं, म्हणून हे नीट जपून ठेवा. पर्सनल डिटेल्स आपण इथं बघितले की काय काय होतं. आपले पर्सनल डिटेल्स, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, रिलीजन, रिमार्क, हे सर्व मी तुम्हाला प्रिव्ह्यू करताना दाखवलं. नंतर रँकचे डिटेल्स काय आहे तर ते सर्व इथे येऊन जातील. क्वालिफिकेशन डिटेल्स येतील, 11-12चं पासिंग सर्टिफिकेट वगैरे. नंतर इथं सब्जेक्ट इयर वगैरे येईल की तुम्हाला किती मार्क्स आले होते एका सब्जेक्टमध्ये. नंतर इथं ऑल इंडिया कोटा की डीम्ड युनिव्हर्सिटी तुम्ही काय अप्लाय केलं आहे ते इथं तुम्हाला टाकावं लागेल. नंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस तुमचं सेम आहे का की वेगळा आहे ते एकदा इथं चेक करा. नंतर ट्रान्झॅक्शन नंबर आणि ट्रान्झॅक्शन अमाऊंट इथं मी तुम्हाला दाखवते की आमचं ट्रान्झॅक्शन जे होतं ते 55,000चं होतं. का, कारण आम्ही डीम युनिव्हर्सिटीज थ्रू भरलं होतं. तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला 55,000 लागतात. नंतर रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिशन डेट तुम्हाला इथं येईल आणि नंतर आय हिअर बाय डिक्लेअर, तुम्ही इथं येस केलं होतं की येस मला डिक्लेरेशन आता सबमिट करायचं आहे. माझे जे काही प्रिव्ह्यू मी केलं आहे ते मला फायनली सबमिट करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म मला फायनल करायचं आहे. तर इथं तुमचं येईल की ठीक आहे मी डिक्लेअर केलं आहे असं तसं. आणि मग इथं तुम्हाला जे काही पॉईंट्स दिसतील ते एकदा वाचून घ्या. इथं फक्त तुम्हाला पासवर्ड वगैरे बद्दल दिलं आहे, तुम्हाला SMS येईल, कोड येईल, ते OTP वगैरे येईल, ते इथं जनरेट करा. तर इथं सर्व ते दिलं आहे. तर इथं तुम्ही एकदा रीड आउट करून घ्या जर तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही 827551 ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 8480
या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यावर आम्ही स्वतः तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते पण करून देतो, प्लस तुमची चॉईस फिलिंग पण करून देतो. का? कारण आम्ही जे सर्व कॉलेजेस बघितले, प्लस आम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीजचा जो ऑलरेडी पूर्ण चार्ट आहे किंवा जो पूर्ण फाईल आहे ते आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केली आहे. पूर्ण जे शेड्यूल आहे AACCचं ते आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलं आहे. तुम्ही तिथं बघू शकतात, एकदा चेक करा. तुम्ही अजून जॉईन झाले नसताना तर नक्की जॉईन व्हा. आणि आजपासून किंवा कालपासून जे ते रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आहे, कालपासून ऑलरेडी रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यामुळे 1 तारखेपर्यंतच, हे 1 सप्टेंबरपर्यंतच आपल्याला दिसणार आहे की रजिस्ट्रेशन जे ते कंटिन्यू होणार आहे आणि नंतर ते बंद होणार आहे. जर तुम्ही वाट बघत असाल की पोस्टपोन होईल तर नाही होत. जेवढी डेट दिली आहे ना तेवढीच तुम्ही, त्याच्या आधीच तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. कधीच 1 तारखेपर्यंत वाट बघू नका. इनकेस जर तुमचं ऑगस्टमध्येच होत असेल 28-29 पर्यंत किंवा 26 पर्यंत, तर नक्की 26-27 पर्यंत करून टाका. नंतर आपल्याला पण प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, तर आपल्या हातात 2 दिवस पाहिजे की आपण ते रिझॉल्व्ह करू शकतो. इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही आहे. डॉक्युमेंट कधी व्हेरीफाय होतात, जेव्हा तुमची ॲडमिशन होते तेव्हाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला जावं लागतं. तर आता तशी काही नीड नाही आहे. पण इनकेस जर तुम्हाला काही दुसरं पाहिजे असेल किंवा दुसरी काही गरज असेल तर तुम्हाला ते रिचेक करता येतं, तुम्हाला ते करेक्ट करता येतं. म्हणून 2 दिवसाआधीच जे ते तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरून ठेवा. नंतर काही प्रॉब्लेम नको व्हायला, नंतर वेबसाईट जे आहे तिथं ट्रॅफिकिंग नको व्हायला. आणि जर तुम्हाला भरता येत नसेल किंवा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही एक कमेंट सेक्शनला फक्त कमेंट टाका की आम्हाला आयुष काउन्सिलिंग रिलेटेड जे ते डाऊट्स आहे, तुमचा काय डाऊट असेल तो टाका. फक्त हे नका टाकू की मला हे स्कोरला हे कॉलेज भेटेल का किंवा कोणता कोर्स भेटेल, ते आम्हाला सांगता येणार नाही. फक्त एक स्पेसिफिक तुम्हाला काय टाकायचं आहे, तर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट टाकायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला ह्या कॉलेजबद्दल काहीच माहिती नाही आहे, त्या कॉलेजबद्दल काहीच माहिती नाही आहे, डीम्ड युनिव्हर्सिटीज एवढे आहे, किती आहे, काय फीज आहे, ते आम्हाला काहीच माहीत नाही, तर तुम्ही आमची पेड काउन्सिलिंगसाठी अप्लाय करू शकता. आम्ही सर्व जे ते कॉलेज वाईज डिटेल्स तुम्हाला देतो, त्याचे फी स्ट्रक्चर, टोटल डेव्हलपमेंट फी किती आहे, ट्युशन फी किती आहे, मेस्ट आणि त्याचे सर्व चार्जेस किती आहे, हॉस्टेलचे चार्जेस किती आहे, ते सर्व आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पेशंट फ्लो किती आहे, नंतर तिथे बेड्स किती राहतात, तर तुम्हाला नीट क्लॅरिफाय होतं की आपल्याला कुठे ॲडमिशन घ्यायची आणि कोणत्या युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायची. डीम्ड युनिव्हर्सिटीला पण ॲडमिशन घेऊन आपले किती पर इयर पैसे जात आहेत ते पण आपल्याला क्लॅरिफाय होतं, कारण आपल्याला सर्वात आधी आपला बजेट माहिती पाहिजे, नंतर आपण ॲडमिशन घेऊ शकतो. 5.5 वर्षाला तुम्हाला समजलं की अरे आपला बजेट 25-30 लाखापर्यंत जातोय, तर ते परवडणार नाही. म्हणून कधी पण कमी फीजवाले किंवा कमी बजेटवाले कॉलेज आधी ठेवा. जर तुमचं बजेट कमी असेल तर किंवा रँकिंगच्या हिशोबाने पण तुम्ही ठेवू शकतात. आता खूप लोकांना ना महाराष्ट्राच्या बाहेरचे कॉलेजेस माहीत नाही, तर ज्यांनी आमची काउन्सिलिंग घेतली त्यांना आम्ही ऑलरेडी सजेस्ट केले जे तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे जर तुम्ही 55,000 भरलेच आहे तर तुम्ही का फक्त महाराष्ट्राचे कॉलेज टाका, तुम्ही अदर स्टेटचे पण कॉलेज टाकू शकता. जेवढे पूर्ण भारतात, पूर्ण इंडियामध्ये जेवढे डीम्ड युनिव्हर्सिटी ना तेवढे तुम्ही पूर्ण तुमच्या या फक्त एका सिंगल ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू टाकू शकतात. तर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करा. फक्त लवकरात लवकर करा, कारण आता जास्त वेळ नाही आहे, खूप कमी दिवस राहिले. आणि आम्हाला जर काउन्सिलिंग तुमची करावं लागेल तर आम्हाला ऑलरेडी 2 दिवस लागतात आमच्या हातात तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन चेक करायला, त्यात तुमचं रजिस्ट्रेशन करायला. म्हणून आम्हाला पण हातात वेळ राहिली पाहिजे, म्हणून तुम्ही लवकर स्टेपअप घ्या, म्हणून आम्ही घेऊ. तर आता इथं कसं राहतं ना, बाकी बाहेरचे पण खूप कॉलेजेस आहे, बाकी स्टेटचे जसं गुजरात वगैरे कॉलेज आहे, तर गुजरातचे पण कॉलेजेस खूप चांगले आहेत, तिथले डीम्ड युनिव्हर्सिटीज खूप चांगले आहेत, तिथलं परवडणारे अफोर्डेबल कॉलेजेस आहेत, तर तुम्ही ते पण एक ऑप्शनमध्ये ठेवू शकतात. आता आम्ही ज्यांची काउन्सिलिंग करतोय त्यांचं आम्ही त्या ऑप्शन्समध्ये ठेवले की तुम्हाला जर इन केस हे नाही लागलं तर ते तरी लागेल. त्यांचं बजेट कमी आहे, त्यांची युनिव्हर्सिटीज खूप भारी आहे, कॅम्पस चांगले आहे, तर ह्या सेम ॲप्लिकेशन फॉर्म थ्रू तुम्हाला जर दुसरा कॉलेज लागतं आहे तर का म्हणून ते सोडायचं, ते पण एकदा टाकून द्या चॉईस फिलिंगमध्ये, ट्राय करायला तर काहीच जात नाही आहे. आणि जर कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर नक्की सर्वांनी करा, कारण लास्टला का होईल ना आपल्याला पण समजत नाही. तुम्ही 2nd-3rd राऊंडला पण रजिस्ट्रेशन करू शकतात, पण गोष्ट अशी राहते ना की डीम्ड युनिव्हर्सिटीजचं फर्स्ट राऊंडलाच कट ऑफ जो आहे तो सर्वात कमी राहतो, नंतर वाढत जातो, नंतर आपल्याला पश्चाताप होतो की आपण पहिले तरी टाकून द्यायला पाहिजे होतं. तर असं नको व्हायला, म्हणून जी तुमची प्रोसेस आहे ती लवकर करा, तुमचं डिसिजन किंवा तुमचा निर्णय जो आहे तो लवकर घ्या. आता डाऊटफुल राहू नका आणि आता जास्त वाट बघू नका, फक्त लवकरात लवकर तुम्ही जे काही तुमचे ॲक्शन्स ते करा. धन्यवाद.